हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स मध्ये क्वेश्चन नंबर 5 पाहतो आहे. मिसलेनियस मधला क्वेश्चन नंबर 5 मिसलेनियस मधला फाइंड के. आणि त्यामध्ये जे उरलेले प्रॉब्लेम्स होते माझ्या मते चौथ्यापासून आहे काहीतरी, तर ते प्रॉब्लेम्स आपण कव्हर करतोय. काय म्हटलेलं आहे एक लक्षात ठेवा, होमोजिनियस इक्वेशन काय असतं तर ax square plus 2hxy plus by square is equals to 0. This is the homogeneous equation. आणि याचं ऑक्झिलरी इक्वेशन काय असते तर bm square plus twice hm plus a is equals to 0. हे झालेलं आहे ऑक्झिलरी इक्वेशन. यामध्ये हा जो m आहे तर इथे जे ऑक्झिलरी इक्वेशन आहे हे क्वाड्रॅटिक आहे इन टर्म्स ऑफ m. m म्हणजे काय स्लोप. क्वाड्रॅटिक आहे याचा अर्थ दोन आन्सर्स येणार म्हणजेच m1 आणि m2. मग हे m1 आणि m2 काय आहे तर अशा लाईनचे स्लोप आहे की ज्या लाईन्स या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेले आहे. ओके, मग यापैकी कोणताही समजा दिलेल्या होमोजिनियस इक्वेशनला ज्या लाईन्स आहे रिप्रेझेंट केलेल्या ज्या लाईन्स आहेत त्यापैकी एखादी लाईन जर दिलेली असेल आणि त्या लाईनचा स्लोप या ऑक्झिलरी इक्वेशनला काय करणार सॅटिस्फाईड करणार. बरोबर. तर प्रत्येक प्रॉब्लेम आपण ऑक्झिलरी इक्वेशनच्या मेथडनी सॉल्व्ह करू. गिवन इक्वेशन इज होमोजेनियस इक्वेशन काय दिलेलं आहे 3x square minus 4xy plus ky square is equals to 0. This is first. आता याचा आपल्याला ऑक्झिलरी इक्वेशन पाहिजे, परंतु याच्या आधी तुम्हाला माहित आहे इफ यू कंपेअर दिस इक्वेशन विथ याला जर कंपेअर केलं ax square plus twice hxy plus by square is equals to 0 सोबत तर a ची व्हॅल्यू तुम्हाला 3 भेटते आहे, b मायनस twice h ची व्हॅल्यू भेटते आहे -4 आणि b ची व्हॅल्यू भेटते आहे k. बरोबर. तर ऑक्झिलरी इक्वेशन of equation first is auxiliary equation of equation first is काय होतं that is bm square means what k into m square twice hm म्हणजे -4m आणि प्लस a म्हणजे +3 is equals to 0. तर या पद्धतीचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर. आता यामध्ये कंडिशन काय दिलेली आहे सिन्स one of the line represented since the slope of one of the line represented by equation first is 1. तुम्हाला स्लोप किती दिलेला आहे 1 दिलेला आहे. म्हणजे याने रिप्रेझेंट केलेली जी एक लाईन आहे दोन पैकी एक लाईन जी आहे त्याचा स्लोप तुम्हाला 1 दिलेला आहे. सो m is equals to 1 satisfy the equation second. The equation second ला m ची व्हॅल्यू 1 सॅटिस्फाय करते and so k into 1 square minus 4 into 1 plus 3 is equals to 0. म्हणजेच -4 plus 3 that is -1. so k -1 is equals to 0 म्हणजे k ची व्हॅल्यू 1. एवढं प्रॉब्लेम सिंपल इथे सॉल्व्ह करायचं आहे. आपण ऑक्झिलरीच्याच मेथडनी जाऊ म्हणजेच तुम्हाला त्या मेथडची एक सवय होऊन जाईल. गिवन होमोजेनियस इक्वेशन इज 3x square minus kxy plus 5y square is equals to 0 and this is equation number first. Now the auxiliary equation of equation first is auxiliary equation काय होणार bm square म्हणजे 5m square minus km plus 3 is equals to 0. हे झालेलं आहे ऑक्झिलरी इक्वेशन. आता कंडिशन काय दिली आहे वन ऑफ द लाईन त्यापैकी एक लाईन परपेंडिक्युलर टू धिस लाईन या लाईनला कशी आहे परपेंडिक्युलर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अँड दॅट्स व्हेरी सिंपल. काय कराल तुम्ही आता इथे वन ऑफ द लाईन गिव्हन बाय याने ज्या दोन लाईन्स दिलेल्या त्यापैकी एक लाईन या लाईनला परपेंडिक्युलर आहे.
सिन्स वन ऑफ द लाईन, पहिले तर आपण काय म्हणतो आहे, इक्वेशन ऑफ अ लाईन इज, जाऊ दे काय हरकत नाही. सिन्स वन ऑफ द लाईन represented one of the line represented by equation first is perpendicular to the line कोणत्या लाईनला परपेंडिक्युलर आहे, 5x plus 3y is equals to 0. बरोबर आहे. आणि असं जर असेल तर याचा अर्थ काय झालेला आहे, therefore slope of line represented by first is काय असेल. आता या लाईनचा स्लोप काय होईल, -a by b म्हणजेच -5/3. बरोबर आहे. -5/3 झालेला आहे स्लोप. परंतु ती लाईन जी दिलेली आहे ती याला कशी आहे, परपेंडिक्युलर. सो याचा निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजेच काय झालेलं आहे, 3/5. निगेटिव्ह रेसिप्रोकल म्हणजे काय झालेलं आहे, 3/5. सो m is equals to 3/5 satisfy the equation second. या इक्वेशन सेकंडला हे काय करेल, सॅटिस्फाय करेल. अँड सो 5 into m ची व्हॅल्यू आहे 3/5 चा होल स्क्वेअर मायनस k into 3/5 आणि प्लस 3 इज इक्वल टू 0. सो 3/5 5 चा स्क्वेअर दॅट इज 25 म्हणजे 3/5 झालेला आहे, मायनस 3/5k आणि प्लस 3 इज इक्वल टू 0. बरोबर. मल्टिप्लाइंग थ्रू बाय 5 डिनॉमिनेटर कॅन्सल केला की सोपी होते प्रॉब्लेम. सो 3 minus thrice k plus 15 is equals to 0. काय केलं आपण, या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केला आहे. सो thrice k is equals to 18 म्हणजेच k is equals to 6 and this much is the answer. एवढं सिंपल प्रॉब्लेम आहे. प्लीज कॉन्संट्रेट. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला करायचा आहे. गिवन होमोजेनियस इक्वेशन इज 3x square plus 4xy plus ky square is equals to 0. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन आणि अदर लाईन म्हणजे याचा अर्थ एका लाईनचा स्लोप आणि दुसऱ्या लाईनचा स्लोप सुद्धा इथे आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही लाईनचा स्लोप आहे. याचा अर्थ ऑक्झिलरी इक्वेशन वरून न जाता आपण m1 आणि m2 चा यूज करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके. सो या इक्वेशनला कंपेअर करतो आहे. ऑन कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ ax square plus twice hxy plus by square is equals to 0. So the values of a is equals to 3, twice h is equals to 4 and b is equals to k म्हणजे h is equals to 2 झालेला आहे. Let m1 and m2 be the slope of lines represented by equation first, and therefore m1 plus m2 is equals to minus twice h upon b and m1 into m2 is equals to a upon b. m1 plus m2 आता यामध्ये काय झालेलं आहे, मायनस ट्वाइस h अपॉन म्हणजे मायनस 4 अपॉन b ची व्हॅल्यू आहे k आणि m1 into m2 is equals to a by b म्हणजे 3 upon k झालेला आहे. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर आपण काय करतोय, व्यवस्थित लक्ष द्या. m1 plus m2 आणि m1 into m2 झालेला आहे आणि एवढं झाल्यानंतर आता आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे ती पहा. सिन्स slope of one line is 3 times the other म्हणजे याचा अर्थ m1 is equals to 3 times m2. बरोबर. m1 is equals to 3 times m2 अशा पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. याला इक्वेशन नंबर सेकंड आणि याला इक्वेशन नंबर थर्ड नंबर आहे. आता यामध्ये इक्वेशन नंबर सेकंड आणि थर्ड काय बनेल.
So equation number second and third become, इक्वेशन नंबर सेकंड आणि थर्ड काय बनते, तर m1 प्लस m2 म्हणजे m1 च्या जागेवरती 3 टाइम्स m2 ठेवलेला आहे, 3 टाइम्स m2 प्लस m2 is equals to minus 4 upon k and m1 into m2, m1 ची व्हॅल्यू आहे 3 into m2 into m2 is equals to 3 upon k. आलं लक्षात, काय केलेलं आहे लक्षात आलेलं आहे. ओके, म्हणजेच यामध्ये काय झालेलं आहे, 4 टाइम्स m2 is equals to minus 4 upon k, so m2 is equals to minus 1 upon k. m2 ची व्हॅल्यू काय आलेली आहे, minus 1 upon k आलेली आहे. And therefore 3 into m2 ची व्हॅल्यू minus 1 upon k into minus 1 upon k is equals to 3 upon k झालेलं आहे. इथून आपल्याला m2 ची व्हॅल्यू मिळालेली आहे. थोडंसं या प्रॉब्लेमला मी वेगळ्या पद्धतीने इथे सॉल्व करतोय. पुट m1 is equals to thrice m2 in equation second. इक्वेशन सेकंड मध्ये आपण m1 ची व्हॅल्यू thrice m2 पुट अप केली तर m2 ची व्हॅल्यू आपल्याला -1 upon k मिळालेली आहे. बरोबर, आता -1 upon k मिळाल्यानंतर therefore m1 is equals to what, 3 into -1 upon k म्हणजेच -thrice upon k. Put m1 is equals to -3 upon k and m2 is equals to -1 upon k in equation third. या इक्वेशन थर्ड मध्ये आपण m1 ची व्हॅल्यू -3 upon k आणि m2 ची व्हॅल्यू -1 upon k पुट अप केलेली आहे. So -3 upon k बरोबर into m2 is -1 upon k आणि is equals to 3 upon k. आता एवढं झाल्यानंतर 3 upon k square is equals to 3 upon k and so k square is equals to k म्हणजेच k square minus k is equals to 0. k जर कॉमन काढला तर k into k minus 1 is equals to 0. And so k is equals to 0 or k minus 1 is equals to 0 म्हणजेच k is equals to 1. आता यापैकी k is equals to 0 आपल्याला चालते का ते पाहू आपण. k ची व्हॅल्यू जर 0 लिहिली तरी चालते, म्हणजे याचा अर्थ यामध्ये आपल्याला दोन आन्सर मिळालेले आहे, एक 0 आणि दुसरं 1. तर या पद्धतीने हे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करायचा आहे. परत एक वेळेस रिपीट करतोय, होमोजेनियस इक्वेशन दिलेलं आहे, याला कंपेअर केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला दिलेल्या होमोजेनियस इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईनच्या स्लोप बद्दल कंपॅरिझन दिल्या जाईल त्यावेळेस तुम्ही या मेथडने सॉल्व करायचं आहे. जर एका लाईन बद्दल तुम्हाला माहिती दिलेली असेल तर त्यावेळेस ऑक्झिलरी इक्वेशनचा यूज तुम्हाला करायचा आहे. गिवन होमोजेनियस इक्वेशन आहे, ऑन कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ, त्याला कंपेअर केलं आणि मग m1 m2 m1 m2 काढलेला आहे, कंडिशन्स टाकली, ती कंडिशन्स नुसार इक्वेशन सेकंड बनवलं, इक्वेशन नंबर थर्ड बनवलेला आहे आणि k ची व्हॅल्यू काढलेली आहे. द स्लोप ऑफ द लाईन्स गिव्हन बाय डिफर बाय 1, म्हणजे याचा अर्थ दोन स्लोप मधला फरक आपल्याला दिलेला आहे. So given homogeneous equation is kx square plus 5xy plus y square is equals to 0. On comparing this equation with, on comparing equation first with ax square plus twice hxy plus by square is equals to 0. So the values of a is equals to k, twice h is equals to 5 and b is equals to 1. बरोबर. आता एवढं झाल्यानंतर इथे आपल्याला काय म्हणता येईल, लेट m1 and m2 be the slope of lines, slope of lines represented by equation first. So m1 plus m2 is equals to minus twice h upon b and m1 into m2 is equals to a upon b. m1 plus m2 is equals to minus twice h upon b म्हणजेच minus 5 upon 1 that is minus 5 आणि a upon b म्हणजेच k upon 1 that is k. बरोबर.
आता एवढं झाल्यानंतर हा झाला m1 प्लस m2 आणि हा झाला m1 इंटू m2 आणि कंडिशन दिलेली आहे सिन्स यू हॅव गिवन द कंडिशन m1 minus m2 is equals to m1 minus m2 is equals to 1. दोघांमधला डिफरन्स 1 आहे असं त्यांनी दिलेलं आहे. We know the relation in between m1 minus m2, m1 plus m2 and m1 into m2. We know m1 minus m2 चा whole square is equals to m1 plus m2 चा whole square minus 4 times m1 m2. m1 minus m2 चा whole square म्हणजे 1 चा square. m1 plus m2 चा whole square म्हणजे minus 5 चा square. minus 4 into m1 into m2 that is k. बरोबर आहे. And therefore 1 is equals to 25 minus 4k म्हणजे 4k is equals to 24. 4k is equals to 24. So k is equals to 6 and this much is the answer. One of the given line is given homogeneous equation is 6x square plus kxy plus y square is equals to 0. आता यामध्ये वन ऑफ द लाइन्स म्हटलेला आहे. फक्त एकाच लाईन वन ऑफ द लाइन्स गिवन बाय इज म्हणजे ही लाईन दिलेली आहे. याचा अर्थ ऑक्झिलरी इक्वेशन वरून आपण जातोय. सो ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ an equation first is ऑक्झिलरी इक्वेशन ऑफ इक्वेशन फर्स्ट इज bm स्क्वेअर म्हणजेच काय झालेलं आहे m स्क्वेअर प्लस ट्वाइस hm म्हणजेच km प्लस 6 is equals to 0 and this is equation number 2. बरोबर आहे. आता एवढं झाल्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे त्यापैकी एक लाईन तुम्हाला दिलेली आहे. सिन्स वन ऑफ द लाईन twice x plus y is equals to 0 is one of the line represented by equation first. या इक्वेशन फर्स्ट पैकी इक्वेशन फर्स्ट ने ज्या दोन लाइन्स रिप्रेझेंट केलेल्या आहेत त्यातली एक लाईन तुम्हाला दिलेली आहे 2x plus y is equals to 0. And so slope of line twice x plus y is equals to 0 is त्याचा स्लोप minus a by b. a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे -2. So m is equals to -2 satisfy the equation second ला m ची व्हॅल्यू -2 काय करेल सॅटिस्फाय. So -2 square plus k into -2 plus 6 is equals to 0. यामध्ये काय होतं -2 square that is 4 minus twice k plus 6 is equals to 0. 6 plus 4 किती झाले 10. So twice k is equals to 10 म्हणजे k is equals to 5. या पद्धतीने तुम्हाला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. ओके बाकीचे नेक्स्ट प्रॉब्लेम उद्याच्या लेक्चर